आज सकाळी माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले होते। आज सकाळी 6 पासून सुरू झालेला गाईला चारा देण्यापासून सुरू झालेला उपक्रम शेवटी मोठ्या JCB-द्वारे हार घालून आज समाप्त झाला। मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप होत आहे, रुग्णांना फळ वाटप होत आहे आणि साड्या वाटपाचा कार्यक्रम झाला। गोरगरीब महिलांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम मोठ्या पद्धतीने घेतले गेले आणि भेटायला तर असंख्य कार्यकर्ते आले। सातत्यानं संपूर्ण जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची रीग लागली होती। मलाही माहित नव्हतं की लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि ज्यावेळेस हा अनुभव आला हा अतिशय रोमांचक आणि आनंददायी होता। आणि या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने हा वाढदिवस माझा साजरा केला त्यामुळे एक नवीन ऊर्जा मला मिळालेली। यापुढच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीनं खरं म्हणजे माझ्या मनात आता काही फार विशेष काही राहिलं नव्हतं। राजकारण करायचं एक अध्यक्षपद होतं, पण कार्यकर्त्यांनी परत एकदा मैदानात उतरण्याची भूमिका मला दिली, ती प्रेरणा दिली आणि त्यामुळं आज निश्चित पद्धतीनं जिल्ह्याच्या रंगमंचावर राष्ट्रवादीचं वेगळं वैशिष्ट्य आणि अस्तित्व हे ठळकपणे जाणवतंय आणि येणाऱ्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील एक मजबूत असा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। अशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांनी जर प्रेम केलं तर निश्चित पद्धतीनं जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।